हॅलो नमस्कार, मी नलिनी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आणि आपल्याला आत्ता हे रांगोळी बनवायला घ्यायची. पाहून घ्या कशी बनवायची. ती अशी बनवायची आपल्याला रांगोळी. त्याच्यासाठी मी पट्टा बनवलेला आहे. तो तुम्हाला मी दाखवलेला आहे पहिल्या पार्टमध्ये. आता मला हे पुढचं बनवायचं आहे. त्याच्यामुळे काय काय लागतं ते तुम्हाला दाखवलेलंच आहे मी. पहा, हे मणी घ्यायचे आहेत आपल्याला. मणी घ्यायचं आहे तर मणी तुम्ही कोणताही कलर घेऊ शकता. आणि आपल्याला सुई तर लागणार ती पण मी दाखवलेली आहे. आणि टंगूस पण दाखवलेला आहे मागच्या भागात. चला तर मग आता जाणून घेऊया काय काय लागतं आणि कसं करायचं ते. मग आता मी ही सुई, हे बघा, 1-2 मणी सोडायचे आहेत आपल्याला. आणि इथं ही सुई घ्यायची आहे आणि ह्याच्यातून असं मण्यातून ती काढायची आहे सुई. त्याच्यासाठी मी पहिलाच गाठ मारून घेतलेली आणि तुम्हाला दाखवली पण गाठ मारलेली. पहा, अशी ही मी गाठ मारून घेतलेली आहे. आणि एकदा परत एकदा गाठ मारून घेऊया आपण डबल, म्हणजे उसवणार नाही. त्याच्यासाठी हे पहा, इथून गाठ मारलेली आहे. आता काय करायचं आपल्याला, हे पिवळे मणी ओवून घ्यायचे आहे. 1 2 3 4 5 असे किती आपल्याला ववायचे हे आपण 5 मणी वळून घेऊ. म्हणजे कितीही मोठं करू शकता तुम्ही, पण बघू किती मोठं होतं ते आपण. हे पहा, असं मी 5 मणी वळून घेतलेले आहे. थोडं मोठंच करू आपण. आणि त्याच्यानंतर मला हे गुलाबी कलरचे पण घ्यायचे आहेत मणी. 1 2 आणि हे 3 असे 5 3 8 मणी आपले झालेले आहेत. मग आता काय करायचं आपल्याला, हे 3 मणी आपण बाजूला ठेवायचे आहेत. आणि मग ह्या पिवळ्या मण्यातून, एकाच मण्यातून आपल्याला ही सुई बाहेर घ्यायची आहे. पाहून घ्या, ही एकाच मण्यातून आपल्याला 3 मणी बाजूला काढायचे आहेत आणि एकाच मण्यातून घ्यायचे. म्हणजे हे असं फुल रेडी होतं आहे. पहा कसं दिसतंय. पहा, असं रेडी होतं आहे. मग आता आपल्याला पुन्हा 4 मणी घ्यायचे पिवळ्या कलरची. 1 2 3 4 पहिला 5 घेतलेलं आहे ना. मग आता आपल्याला हे 4 मणी घ्यायचे. हे पहा, असे 4 मणी घेतल्यावर ते मग असा त्रिकोण रेडी होणार आहे. पाहून घ्या. चला तर मग पहा, चांगलं असं दिसणार आहे व्यवस्थित. कसं दिसते पाहून घेऊ. हे पहा, असं आपलं हे रेडी झालेलं आहे. मग आता काय करायचं, त्याच्यासाठी पुढचा 1 मण्यातून अजून आपल्याला काढायचं आहे सुई. पुढच्या मण्यातून सुई काढल्याच्यानंतर ते चांगलं फिट्ट झालेलं आहे. थोडासा वळूनच घ्यायचा. पुन्हा आपल्याला तसेच 4 मणी घ्यायचे आहेत. 1 2 3 4 आणि 5 मणी घ्यायचे आपल्याला. पहा, हे पण तसेच घेतले आपण ना. 1 2 3 4 आणि हा 5 झाले. तसे हे पण 5 मणी घ्यायचे आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला हे पिंक कलरचे 3 मणी घ्यायचे. 1 2 आणि 3. हे 3 मणी घेतल्याच्या नंतर अशी सुई ओढून घ्यायची आणि हे 3 मणी बाजूला करायचे. आणि पिवळ्या मण्यातून आपल्याला ही सुई काढायची आहे. पिवळ्या मण्यातून काढायची आहे सुई आपल्याला. आणि हे असं फिरवून घ्यायचं आणि मग घट्ट धागा खेचून घ्यायचं. म्हणजे हे पुन्हा हे रेडी झालेलं आहे फुल. पाहून घ्या. हे पहा, आता आपल्याला काय करायचे, हे 4 मणी घ्यायचे. 1
2 3 आणि 4. हे 4 मणी घेतले की नाही, मग आपल्याला हे कसे आपण हे 2 मणी मध्ये ठेवले ना, तसे हे पण 2 मणी मध्ये ठेवायचे हे. आणि आपल्याला हे असं हे करायचं आहे. हे पहा, हे असं रेडी होणार आहे. हे पहा, हे 2 मणी इथून मी 3 मणी हे सोडलेले आहेत. आता 1 2 आहे, हे 1 2 तसंच हे आपल्याला ह्या मण्यातून बाहेर काढायचं आहे. पाहून घ्या, मण्यातून आपल्याला हे बाहेर काढायचं आहे. म्हणजे परत हे फूल रेडी झालं आहे. हे 2 मणी इथं सोडले, हे 2 मणी इथं सोडले, म्हणजे हे आपले 2 झालेले आहेत. आता पुन्हा एका मण्यातून बाहेर काढायचं आहे, म्हणजे धागा फिट होईल. चला तर मग आपल्याला असंच बनवायचं आहे. त्याच्यासाठी मी थोडंसं करून घेते आणि मग तुम्हाला दाखव. पहा, आता परत काय करायचं आपल्याला, मणी तसेच 5 घ्यायचे आहेत. 1 2 3 4 आणि 1 5. ती 5 मणी घेतल्याच्यानंतर पुन्हा आपल्याला किती घ्यायचे आहेत, 3 मणी पिंक कलरचे 3 मणी घ्यायचे आहेत. 1 2 आणि 3. असं एकदम सोप्या पद्धतीत तुम्हाला मी दाखवते आहे, पाहून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला हे 3 मणी सोडायचे आहे बाजूला, अशी करायची आहे बाजूला. आणि ह्या पिवळ्या मण्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. पिवळ्या मण्यातून आपल्याला ही बाहेर काढायची आहे सुई. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, पुन्हा हे 4 मणी घ्यायचे आहेत. 1 2 आणि 1 3. हे आपण 3 मणी पुन्हा घेतले आहेत. अजून एक टाकायचं आहे, म्हणजे 4 घ्यायचे आहेत टोटल. 4 मणी झालेले आहेत आपले. मग आता काय करायचं आपल्याला, हे 1 2 मणी सोडायचे आहेत. हे पहा, 1 आणि हा 2 दुसऱ्या, म्हणजे 2 मणी सोडून आपल्याला तिसऱ्या मण्यात ह्या घालून घ्यायचे हे सुई. म्हणजे हे आपलं रेडी होते. पाहून घ्या. सॉरी 1 चुकून 5 झालेले आहेत माझे मणी. मला 1 काढायला लागेल. तुम्ही काढू शकता तसाच सुई घालून. हे आता बरोबर झालेलं आहे. चुकलं होतं थोडंसं माझं, 1 मणी जास्त झाला होता. तुम्ही काढू शकता. हे पहा, एकदम सोपं आहे. पुन्हा काय करायचं आपल्याला, तसेच पिवळे मणी घ्यायचे हे 5. 1 2 3 4 आणि 1 5. आपले 5 मणी झाले. मी दाखवते थोडंसं कर. हे पहा, आता आपल्याला पिवळे 4 मणी घालायचे आहेत. 1 2 3 आहे 4 आणि अजून 1 5 घालायचे. 4 नाही, 5 आणि नंतर 4. 5 मणी घातले. आता आपल्याला पिंक कलरचे 3 घालायचे आहेत. 1 2 आणि 3. मग काय करायचं आपल्याला, हे पिंक कलरचे आहेत ना, ते बाजूला करायचे आहेत. आणि ह्यात मण्यातून, पिवळ्या मण्यातूनच आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. दाखवते कशी काढायची. पहा, हे पहा, हे अशी टायरवरून घ्यायची हे सुई. आणि पुन्हा आपल्याला पिवळे मणी 4 घालायचे आहेत. 1 2 3
आणि एक 4. हे 4 घातल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा एक मणी सोडायचा आहे, हा वाला, आणि हा एक सोडायचा, आणि ह्याच्यातून आपल्याला ही सुई बाहेर काढायची. पाहून घ्या. जशी बाहेर काढल्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, चांगले एक गाठ पण मारून घ्यायची आहे. चला तर मग दाखवते कसं बनवलं आहे ते. माझा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना, तर मला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याच्यामुळे ही अशी एक लाशी गाठ बांधून घ्यायची. दाखवते, व्हिडिओ पूर्ण झालेला नाही आहे. हे पहा, अशी ही तंगूची गाठ लगेच सुटते ना, त्याच्यामुळे जरा 2-3 गाठी मारून घ्यायचे आणि ह्या मण्यातून आपल्याला ही सुई बाहेर काढायची आहे. आणि इकडे पण अजून घेतली तरी काही हरकत नाही, धागा जास्त असेल तर, कारण की तो निघून येत नाही ना, त्याच्यामुळे असा धागा इकडे सोडून द्यायचा. पहा, आता इथून आपलं हे पूर्ण झालेलं आहे. मग आता आपल्याला कैशीशी सुई कापून घ्यायची आहे. तुम्हाला दाखवते मी कसं झालं आहे. आता माझा व्हिडिओ नक्कीच आवडेल तुम्हाला आणि तुम्ही करून बघाच, ते तुम्हाला नक्की येईल. आणि एकदम दाखवण्याची पद्धत पण माझी एकदम सोपी आहे. त्याच्यामुळे आता मी तुम्हाला दाखवते कसं झालं आहे ते. माझा व्हिडिओ आवडल्यास मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पहा, आपण ही याच्यापेक्षा मोठी पण बनवू शकतो, पण मी अशी ही छोटी बनवली. छोटी म्हणजे भरपूर मोठी, ताठाभोवती पण होऊ शकते अशी आपण असं केलं तर. आणि नाही तर रांगोळी म्हणून तुम्ही हे पण असं पण ठेवू शकता. हे इथं पण असं जॉईन करू शकता आणि खूप सुंदर दिसते. पहा, काही करू शकता, देवारीला पण तुम्ही लावू शकता. चला तर मग माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझे येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोचतील. धन्यवाद.